बँकेच्या प्रांगणामध्ये एका शिक्षकानं गळफास लावून घेतलाय आणि आत्महत्या केली आहे। बीड जिल्ह्यातील केज इथं स्वराज्यनगर भागात असलेल्या कृष्णा अर्बन कोऑपरेटिव्ह बँकेच्या प्रांगणात हा प्रकार घडलाय। शिक्षकानं आत्महत्या करण्यापूर्वी फेसबुकवरून एक भावनिक अशी पोस्ट केली आहे। आपल्या मुलीकरता श्रावणी बाळा, तुझ्या बापूला शक्य झाल्यास तर माफ कर, मी माफी मागायच्या पण लायकीचा नाहीये, असे त्यांचे शब्द आहेत। या शब्दांनी कुटुंबाच्या काळजावर घाव घातलाय। मृत धनंजय नागरगोजे हे विना अनुदानित आश्रमशाळेत शिक्षक होते। आपल्या पोस्टमधून त्यांनी संस्था चालकाच्या नावाचा उल्लेख केलेला आहे। 2-4 वर्षामध्ये कुठेतरी असं वाटत होतं की नाही, निश्चित स्वरूपात शासन कुठेतरी जो काही शासन निर्णय 2019ला झाला होता की 20% अनुदान त्या ठिकाणी शिक्षक व शिक्षक इतर कर्मचाऱ्याला त्या ठिकाणी देऊ केलेलं होतं, ते त्यांनी द्यायला पाहिजे होतं। परंतु ते अनुदान न मिळाल्यामुळे ही जी काल किंवा आज जो काही प्रकार झालेला आहे तो प्रकार हा त्या अनुषंगानेच त्या ठिकाणी झालेला आहे। कारण की हे जे या ठिकाणी 15-16 वर्षापासून काम करीत असलेले शिक्षक असतील किंवा शिक्षक इतर कर्मचारी असतील, हे आता सध्या फार म्हणजे उदासीन झालेले आहेत। अत्यंत ही खेदजनक बाब आहे। सरकारने जर अशा प्रकारचे टप्पावाढ लवकरात लवकर दिली असती तर अशा प्रकारचं टोकाचं पाऊल आमच्या भावाने उचललेलं नसतं। अत्यंत वाईट अशी अवस्था झालेली आहे। यापुढे सरकारने ह्या गोष्टीचा गांभीर्याने विचार करून सरकार मायबापला माझी विनंती आहे की अशा प्रकारचा अनुदानाचा टप्पा तातडीनं वाढवून द्यावा। चालू अर्थसंकल्पामध्ये त्याची भरीव अशी तरतूद करावी। किमान दुसरे नागरगोजे सर तरी अशा पद्धतीचं पाऊल टोकाचं उचलणार नाहीत। त्याला आत्महत्या करण्यास ज्यांनी प्रवृत्त केलं असे संस्थेचे जे लोक आहेत त्यांच्यावरती कारवाई व्हायला पाहिजे। कारण शेतकऱ्यापाठोपाठ आता शिक्षक आत्महत्या करायला सुरू केलेली आहे। जर एवढं शिकून देखील जर नोकऱ्या मिळत नसतील आणि नोकऱ्या मिळाल्यानंतर जर त्यांना वेतन मिळत नसेल तर ह्या शिक्षकांनी जगायचं कसं? शिक्षकाच्या या आत्महत्येवर अंजली दमानिया यांनी काय प्रतिक्रिया दिली तेही बघूया। 2023 मध्ये त्यांनी ते आंदोलन केलं आणि 2 वर्ष काही झालं नाही म्हणून शेवटी त्याला प्राण द्यावे लागले। आता बास करा, तुमच्या त्या ड्रामामध्ये कोणाला इंटरेस्ट नाहीये। औरंगजेबाची कबर काय, काय झटका काय, मटका काय, हलाल काय, सगळी चर्चा ही याच्यावर चालते आणि याच्यावर चर्चा कोण करणार? सरकारनं विना अनुदानित आश्रमशाळेतील शिक्षकांच्या व्यथा दूर कराव्यात अशी मागणी शिक्षकांनी केली आहे। संस्था चालकांना म्हणजे कारवाई ही झाली पाहिजे। शासनाकडून जी ग्रँट मिळते ती ग्रँट जे कोणी शिक्षक त्या ठिकाणी कार्यरत आहेत किंवा कर्मचारी स्टाफ कार्यरत आहेत त्यांना त्यांच्या कामाचा मोबदला मिळाला पाहिजे। आणि असं जर कोणी करत असेल, दुस्साहस करत असेल अशा पद्धतीचं एखाद्या शिक्षकावर, असं म्हणजे त्याला शेवटी म्हणजे मृत्यूला कंटाळावं वाटत आहे असं जर होत असेल तर त्या संस्था चालकावर कठोर कारवाई शासनानं करावी। त्या घटनेने जो अधिकार दिला आहे की शिक्षण आणि आरोग्य ह्या मूलभूत गरजा देण्याचा ना शासन त्यांना अनुदान देते। हो, अनुदान दिल्यानंतर त्या संस्था चालकांनी त्याचा पगार का नाही करावा आणि त्यांनी मागणी केली हा का गुन्हा केला का? तर मला असं वाटते त्या संस्थाचा समजतं तेच नाही, असे अनेक आहेत। हे उघडकीस आलं पण या महाराष्ट्र राज्यात किंवा इतर राज्यात अशा प्रकारचा शिक्षणाचा काळा बाजार सुरू आहे आणि त्यावर शासनाने नक्कीच यावर विचार करावा। विना अनुदानित आश्रमशाळांचं वास्तव काय आहे त्यावर आपण नजर टाकूया। 2004 साली ही निवासी आश्रमशाळा सुरू झाली। 2006 मध्ये राज्य सरकारकडून त्याला मान्यता मिळाली। जुलै 2010 मध्ये 26 जुलै 2010 मध्ये कर्मचाऱ्यांना कायम करण्यास मान्यता दिली गेली। 16 मार्च 2015ला तपासणी करून अ, ब, ड अशी वर्गवारी शिक्षकांची करण्यात आली। राज्यातील एकूण 322 शाळांपैकी अनुदानाला 165 शाळा पात्र ठरल्या। त्यात बीड जिल्ह्यातल्या 19 पैकी 15 शाळा अनुदानाला पात्र ठरल्या। फडणवीस सरकारमध्ये 8 मार्च 2019ला शासन निर्णय झाला की 20% अनुदान द्यायला सुरुवात झाली, म्हणजे 20% अनुदान द्यायचं असा निर्णय झाला। शासन निर्णय निघाला पण अंमलबजावणी मात्र झालेलीच नाही। त्यामुळे राज्यातील 165 अनुदानास पात्र ठरलेल्या शाळा 18 वर्षात रुपयाही त्यांनी दिला नाहीये। निवडणूक आचारसंहिते अगोदर अनुदान देतील अशी आशा ठरली फोल आणि मग राज्यात आश्रमशाळेतील शिक्षक कर्मचाऱ्यांना पगारच मिळेनासे झाले।
7,000 संख्या आहे अशा शिक्षक कर्मचाऱ्यांची. बीड जिल्ह्यात 400 शिक्षक कर्मचारी आहेत. सरकारनं विना अनुदानित आश्रमशाळेतील शिक्षकांच्या व्यथा दूर कराव्यात अशी मागणी शिक्षकांनी केली. त्यावर विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी सुद्धा संचालकांवर गुन्हा दाखल करावा अशी मागणी केली. ही घटना घडलेली आहे विना अनुदानित शाळेवरती शिक्षकांच्या बाबतीत. खरं तर मात्र ही घटना खूप वाईट आहे. समाजासाठी आणि शासनासाठी लाजिरवाणी गोष्ट आहे. काय 18 वर्ष आमचे बांधव शिक्षक बिनपगारी काम करतात आणि त्यांच्यावर ही जर वेळ येत असेल तर हे खूप वाईट समजले जाईल. विचार केला तर महाराष्ट्रामध्ये अशी अवस्था निर्माण झालेली आहे की एक शिक्षक लाख रुपये पगार घेतोय आणि दुसरा शिक्षक त्याच ठिकाणी तुटपुंज्या पगारावर काम करतोय, किंवा काही शिक्षक हे काही 20 वर्ष झालं 1ही रुपया पगार नाही. परंतु शासनानं काय केलेलं आहे, GR काढलेले आहेत 20%, 40%, 60% असे टप्पे देण्याचा. परंतु अजूनही शासनानं कुठल्याही प्रकारच्या त्यासाठी निधीची तरतूद केलेली नाही. या ठिकाणी बरेचसे शिक्षक विनाअनुदानित या तत्वावर काम करत असतात आणि त्यांच्यासाठी आम्हालाही थोडंसं 2 पाऊल मागं व्हावं लागतंय आणि याला संपूर्ण शासन जबाबदार आहे. बऱ्याच ठिकाणी विनाअनुदानितवरून अनुदानितवर बदली करताना जिल्हा परिषद सांगते की मंत्रालयात जा. मंत्रालयात GR असतो की तुम्ही जिल्हा परिषद किंवा उपसंचालक ऑफिसला तुमचे काम करून घ्या, आणि अशा द्विधा अवस्थेत आमचे बरेचसे विनाअनुदानित शिक्षक अडकलेले असतात. न्यूज 18 लोकमतसाठी विशाल पाटील, सातारा. संस्था चालकांनी शाळा काढल्या, संस्था काढल्या, स्वतः मान्य केलं विना अनुदानित आम्ही चालवतो म्हणून. विना अनुदानित जरी असली तरी शिक्षकांना पगार तेवढाच द्यावा लागतो जेवढा सरकार अनुदानित केल्यानंतर देत असतो. हे न करता मला असं वाटतं अशा संस्था 18 वर्ष शिक्षकाला वेट बिगारीपेक्षा भयानक आहे. नाही, वेट बिगाराला तरी चला 1000चं 500 मिळतं, 500चं 200 मिळतं, या शिक्षकाला तर 0 मिळतं. आणि म्हणून अशा संस्था चालकाला जेलमध्ये टाकलं पाहिजे सगळ्यात आधी. जिल्ह्यातील आश्रमशाळेच्या शिक्षकांना पगार न मिळाल्यानं त्रस्त होत आत्महत्या केली. ही बाब राज्यातील सरकारकरता लाजिरवाणी असल्याची टीका वर्ध्यातील शिक्षक संघटनेकडून करण्यात आली आहे. शिक्षक नेत्यांशी या संदर्भात संवाद साधला आमचे प्रतिनिधी नरेंद्र मते यांनी. बीड येथील आश्रमशाळेच्या शिक्षकांनी आत्महत्या केली आहे. यावरच बोलण्यासाठी आपल्यासोबत वर्ध्यातील शिक्षक नेते आहेत आणि शिक्षकांच्या ज्या बाजू मांडणारे जे शिक्षक नेते आहेत यांच्याकडूनच आपण जाणून घेणार आहोत की काय नेमकी शिक्षकांवर अशी परिस्थिती आली की ते आता आत्महत्या करू लागले आहे. राज्यामध्ये 65,000 शिक्षक कर्मचारी आहे की जे गेल्या 20-22 वर्षापासून बिनपगारी काम करत आहेत. सातत्याने आंदोलन करून करून असे शिक्षक काही 20%, काही 60% पोहोचलेले आहे. 14 ऑक्टोबर 2024 रोजी शासनाने आदेश निर्गमित केला की या सर्व शिक्षकांना, राज्यातील 65,000 शिक्षकांना वाढीव टप्पा देण्याचा आदेश निर्गमित केला. परंतु या झालेल्या अर्थसंकल्पीय बजेटमध्ये कोणत्याही प्रकारची तरतूद न केल्याने शासनाने धोका केलेला आहे आणि या वैफल्यग्रस्त अवस्थेतूनच हे बीडचे शिक्षक नाही, राज्यातील आतापर्यंत शेकडो शिक्षकांनी या वेठबिगारीच्या जीवनाला कंटाळून आत्महत्या केलेली आहे. हे शासनाकरता फार निंदनीय बाब आहे. आपण काय सांगाल, कशा पद्धतीने निषेध कराल, काय मागणी असेल आपली? शिक्षक हा देशाचा कणा असतो किंवा शिक्षकाला शिल्पकार म्हणून संबोधले जाते. पण अशा या बीडची घटना जेव्हा आपण ऐकतो तेव्हा खरंच हा शिल्पकार, हा कणा आणि त्याची होणारी ही पिळवणूक संस्थानिक असो किंवा शासन असो, अर्थव्यवस्थेमध्ये जर त्यांच्यासाठी टप्प्याटप्प्याने तुम्ही वेतन वाढ करत असाल आणि 18 वर्ष सेवा झाल्यावरही जर त्यांना वेतन मिळत नसेल आणि वेतनासाठी अशी आत्महत्या करावं लागत असेल तर खरंच ही एक लाजिरवाणी या महाराष्ट्राच्या, या प्रगतीशील महाराष्ट्रासाठी ही लाजिरवाणी घटना आहे. याचा आम्ही या ठिकाणी निषेध करतो. नरेंद्र मते, न्यूज 18 लोकमत, वर्धा.